अदानींच्या गुंतवणुकीवरून फडणवीसांचा पलटवार. राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, म्हणाले एकच उद्योगपती एवढा मोठा कसा. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्रातील मोदी सरकारचं साटलोटं असल्याचं दाखवून दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेतून गौतम अदानींवर केलेल्या टीकेवरून पलटवार केला. तसंच गौतम अदानींसह देशातील अनेक उद्योगपतींचं साम्राज्य वाढलं असून 25 कंपन्यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. तसेच गौतम अदानी यांना काँग्रेससह इतरही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प आणि उद्योगासाठी मदत केल्याचं दाखवलं होतं. त्यावरून आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. गौतम अदानी यांनी स्वतःहून देशातील कुठलंही विमानतळ उभं केलेलं नाही. ज्या व्यवसायामध्ये गौतम अदानी कधी नव्हते त्या सिमेंटच्या व्यवसायात 2 नंबरला अदानी गेले आहेत आणि दुसऱ्याचे व्यवसाय खेचून हे वर आलेले आहेत. हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाही, मात्र ही वाढ कशी होते हे प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी गौतम अदानींच्या विकासामागे मोदी सरकारचा मोठा हात असल्याचं म्हटलं आहे. एक उद्योगपती 10 वर्षात कसा मोठा होतो हा विषय आहे. टाटा, अंबानी स्वतः सगळे उद्योग उभे केले आहेत. त्यामुळे हे असं सुरू राहिल्यास एक दिवस हा देश ठप्प होईल, हे सांगण्याचा माझा उद्देश होता, असंही राज ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडून देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील भाषणावर पलटवार केला आहे. परंतु काल आमची जिथे सभा झाली शिवतीर्थावरती, तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या मंडळींची एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज ठाकरे जे गौतम अदानीबद्दल जे बोललेले आहेत तर त्याच्यामध्ये मग त्यांनी टाटा, अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा पण विषय काढला आणि त्या उद्योगपतींचं देखील ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी गोष्ट सांगितली. मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती, हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नयेत याच्या विरोधातला हा विषय नाही आहे. विषय आहे की उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत. पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो. माझा विषय तिकडे आहे. म्हणजे उद्या तुमचं सिमेंटपासून, स्टीलपासून, पोर्ट्सपासून, एअरपोर्ट्सपासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा. माझा आक्षेप इकडे आहे. उद्या उद्योगधंदे वाढले, उद्योगपती वाढले, उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो. रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घरं उभी राहतात, मुलं मुली उभी राहतात, त्यांना नोकऱ्या मिळतात, त्यांचे संसार उभे राहतात. त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी. परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्यासमोर की या सगळ्या ह्याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत. यांनी यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत. म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अदानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अदानींनी बांधलेलं नाही. ही दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळं आहेत. त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अदानींनी उभं केलेलं नाही. पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अदानींच्या हातामध्ये आत्ता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानींनी स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही. ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती. त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.